कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वत्र घरफोडीचे गुन्हे घडत असताना 12 मार्च रोजी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे राजू सिंग चितोडिया राहणार चांदूरवाडी यांचे घराचे कुलूप फोडून अज्ञात चोरांनी सोन्या चांदीचे दागिने, कांस्याचे धातूचे भांडे, सायकल व लहान मुलांची इलेक्ट्रिक बाईक असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना अज्ञात आरोपींना निष्पन्न करून आरोपी उमेश गलबले वय वर्ष 32, मोहन नागोसे वय वर्ष 29, विजय भोयर या तिन्ही आरोपींना चांदूर रेल्वे येथून शिथाफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल ज्यामध्ये चांदीचे कडे, चांदीचा हार, चांदीचे फूल, चांदीची वीट, चांदीचे झुमके, चांदीचे झुमक्याचे बटन असे एकूण 2 किलो 450 ग्राम चांदीच्या दागिन्यांची किंमत 1,47,000 रुपये व काही सोन्याचे दागिने ज्यांची किंमत 40,000 रुपये येते असे एकूण 2,16,000 रुपयाचा मुद्देमाल आरोपींकडून अवघ्या 12 तासांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून आरोपी व मुद्देमाल पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांच्या ताब्यात देण्यात आला। ही कार्यवाही अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांचे मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखा अमरावती, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गरड, सहायक पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, नापोका बळवंत दाभने, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, चालक संदीप नेहारे तसेच पोलीस उपनिरीक्षक गणेश मोपळे व नापोका जगदीश राठोड पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांनी केली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।